नसल्याचंही जरांगे पाटलांनी म्हटलेलं आहे। ऐन गणेशोत्सवामध्ये जरांगे पाटील मुंबईमध्ये येत असल्यामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे। दरम्यान यावर देखील जरांगे पाटलांनी रोखठोक भाष्य केलेलं आहे। त्यांनी आम्हाला परवानगी दिली, सरकारने पण आणि न्यायालयाने पण। आम्ही मनापासून त्यांचं स्वागत करतो, कौतुक करतो आणि आभारही मानतो। पण आम्हाला जर एका दिवसाची परवानगी दिली तर एका दिवसात मागण्याची अंमलबजावणी करा लगेच नसता। मी जोपर्यंत अंमलबजावणी होत नाही तोपर्यंत बसणार आहे। मात्र बाकीचे काय रूल त्यांनी घातलेत ते मी संध्याकाळी शिवनेरी गडावरती बघतो, त्यानुसार मराठा समाज आम्हाला आडमुठेपणा करायचा नाही, काही करायचं नाही। त्या सगळ्या नियमाचं 100% आम्ही पालन करणार। लोकशाहीमध्ये आंदोलन करणं किंवा लोकशाहीमध्ये प्रत्येकाला आपला हक्क मागण्याचा अधिकार, परंतु आपल्या आंदोलनामुळे इतरांची गैरसोय होणार नाही याची काळजी मात्र घेतली पाहिजे। आणि मी जेव्हा मुख्यमंत्री होतो, मी देवेंद्रजी, अजितदादा, आम्ही आमच्या मंत्रिमंडळाने मराठा समाजाला 10% आरक्षण देण्याचा आम्ही निर्णय घेतला।